नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत चविष्ट, पौष्टिक आणि झटपट तयार होणारी कोबीची भाजी। कमी साहित्य आणि साध्या पद्धतीने करायची ही भाजी भाकरी किंवा पोळी चपातीसोबत खूपच छान लागते। घरगुती मसाल्यांचा स्वाद आणि कोबीची नैसर्गिक चव यामुळे ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला कोबीची भाजी कशी बनवायची ते पाहूया। आज आपण बघा कोबीची भाजी बनवणार आहे। त्यासाठी मी एक छोट्या आकाराचा कोबी घेतलाय आणि तो एकदम बारीक चिरून घेतलेला आहे बघा। आणि आता आपल्याला फोडणीसाठी मी एक लसूण गड्डा पण घेतलेला आहे बघा सोलून। तो हा आपल्याला बारीक चेचून घ्यायचा आहे। बघा गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये लसूण पण चेचलेला आहे। आता आपल्याला गॅस पेटवायचा आहे बघा। आता आपल्याला बघा फोडणीसाठी यामध्ये तेल वापरायचं आहे। कोबी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे बघा। थोडीशी मोहरी वापरायची आहे बघा, थोडंसं जिरं, हळदपूड। आपला आता लसूण व्यवस्थित भाजलेला आहे बघा, लसूण जिरं मोहरी। आता आपल्याला यामध्ये चटणी वापरायची आहे बघा। चटणी आपली भाजलेली आहे। आता आपल्याला हा कोबी टाकायचा आहे यामध्ये। चवीनुसार मीठ वापरायचं आहे बघा। थोडीशी वरून यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आपल्याला। आता स्वच्छ धुवून घेतलेले आहे बघा। आता आपल्याला कोबीवरती कोथिंबीर घालून घ्यायची। डाळ घालू शकतायसा, मटकीची डाळ, हरभरा डाळ किंवा शेंगदाण्याचे मोठे मोठे कूट घालू शकतायसा यामध्ये। आता आपल्याला 1-2 ते 3 मिनिटं हे व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे बघा। आणि पाणी वापरायचं नाही आहे अजिबात। बिन पाण्याचा कोबी शिजवून घ्यायचा आहे, मग टेस्ट लागते। एक 5 मिनिटं मी याला वाफ देऊन घेणार आहे। आपल्याला पाहायचं आहे कसं शिजलाय तो कोबी। भाजी शिजायला टाकून झालेली आहे। आता बघूया कशा प्रकारे शिजलेली आहे भाजी ती। बघा अशा प्रकारे आपली कोबीची भाजी शिजून तयार झालेली आहे। मी यामध्ये काही सुद्धा वापरलेलं नाही, फक्त जिरं मोहरी आणि लसूण वापरलेलं आहे बघा। साधी सोपी सिंपल भाजी आहे ही, झटपट होणारी रेसिपी आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून सांगा कोबीची भाजी कशी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।